स्वर्गीयात ब्लेसिंग टाइम मुखार मोगाच्या भावा आणि भयणीनो, ऑक्टोबराची 16 तारीख ब्रेस्तार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाचे वसाप कीर्तन आणि देवाच्या उतरांचं नियाळ. आज आम्ही भगवंत आगस्टीन तेवाराम पारांबील हांचे स्मरण करता. पयलं वसाप रोमकारांक बरयल्ल्या पत्रांतले अध्याय 3 ओळ 20 आणि 1 ते 30 पर्या. भावा भयणीनो, आता नियमशास्त्र विने देवाचे नीतिवंतपण मनशाक लाभता म्हणून उगडापे जाला. नियमशास्त्राच्या आणि प्रवाद्यांच्या उतरांची हाका साक्ष आसा. हे नीतिवंतपण बवर्त मारिपात मनशाक लाभता. जेजू क्रिस्त ते बवर्त दवरल्या सगळ्यांकी कसलोच भेद नासतना देव ते फोव करता. कित्याक सक्कडी पाताक आदारलेले आणि देवाच्या महिमेन वांटेली जावचे भाग होगडयल्ले तसले. तरी पूण देवाच्या कृपेच्या उदार देण्या वरवी जेजू क्रिस्त मारिपात मेळटा ते सोडवणे उद्देशी देवाचे नीतिवंतपण मनशाक लाभता. ताच्या रक्ताच्या वारवणे मारिपात ताचेर बवर्त दवरतल्यांच्या पातकांच्या परिपणाची वेदी करून देवान ताका सभेमुखार उबो केला. आदल्या काळार मनशाक शिक्षा लायनासतना देवान तांची पातकां सोसून वेली. पूण या काळार आपूण नीतिवंत म्हणून आणि क्रिस्त ते विश्वास दवरलेल्यांक आपूण नीतिवंत करता म्हणून आता तो दाखयता. तशें जाल्यार आमची बडाई खंय उरली? बडायेक जागोच ना, खंयच्या कारणाक लागून ना. मनीस नियमशास्त्र पाळटा देखून गय न्हय, बगार तो सतमंता देखून. कित्याक नियमशास्त्र फरमायता ते केल्ले वरवी न्हय, बगार बवर्ता वरवींच मनीस नीतिवंत जाता देखून. देव जुदेवांचो मात्र देव म्हणवे. जुदेव न्हय असलेल्यांचोय तो देव न्हय, वय तो हेर जातींचोय देव. कित्याक देव एकलोच. देवाचे उतार हे देवाचे व्हड उपकार. श्लोक. सर्वेस्परसवे आसा काकूळ, ताचे तवस येता संपूर्ण सुटका. पाताळातावन सुम्या हांव तुका बोब मारता. सुम्या आयक म्हजो ताळो, तुझे कान चीक दिवन दीत म्हजे खालते विनतेच्या ताळ्याक. श्लोक. सर्वेस्परसवे आसा काकूळ, ताचे तवस येता संपूर्ण सुटका. तू सुम्या जर खोटेपणा लेखशी, सुम्या तुझे मुखार रावात कोण? तुझे लागी आसा देखून पदकाचे बक्षाने, आमकां आसा तुझी भया भक्त. श्लोक. सर्वेस्परसवे आसा काकूळ, ताचे तवस येता संपूर्ण सुटका. म्हजो आत्मो सुम्याची वाट पळेवच आसा, ताच्या उतराचेर म्हजो आत्मो बरवसून रावला. केदना फांते जायत अशें म्हणून पार्यागर आशेवन आसता, त्या वरून चड म्हजो आत्मो म्हज्या धन्याक आंवडेवन आसा. श्लोक. सर्वेस्परसवे आसा काकूळ, ताचे तवस येता संपूर्ण सुटका. उद्गार. हालेलुया हालेलुया. हांवच वाट, हांव सत आणि हांवच जिवीत म्हणटा सुमी. म्हजे मरिफात गेल्या शिवाय कोणाच्यानी बापाशी वचूंक जायना. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 11 ओळ 40 आणि 7. त्यावेळी जेजू धर्मशास्त्रींक म्हणालो, हाय तुमका तुमच्या पूर्वजांनी जिवेशी मारलेल्या प्रवाद्यांचे फण तुम्ही बांधतात. अशें तुमच्या पूर्वजांनी केल्ले तुमका पुरते मानता म्हणून तुम्ही रुसवा दितात. कित्याक तांणी तांकां जिवेशी मारले आणि तुम्ही तांचे फंड बांधतात. या पसतच देवाच्या जन्मायन अशें सांगिल्लें आसा, हांवें धाडिल्ल्या प्रवाद्या आणि धर्मदूतां मदल्या थोड्यांक ते जिवेशी मारतले आणि दग दितले. संवसाराच्या रचनेतावन वारयल्ले सगळे प्रवाद्यांचे रागात, म्हणजे आबेलाच्या रक्तातावन वेदी आणि पवित्र स्थानामध्ये जिवेशी मारलेल्या जाकारीच्या रक्तापर्यंत या संततेचेर बेसतले. सच हांव तुमकां सांगता, त्या सगळ्या रक्ताक या संततेन जबाबदार जायचे पडटले. हाय तुमकां शास्त्रीनो, जन्मयेच्या घराची सावी तुम्ही काण दवरल्या. तुम्ही जावन भितर सरले ना आणि भितर सरून अपेक्षितल्यांक तुम्ही सोडले ना. जेजू थंय तावन भायर सरून वेतास शास्त्री आणि फारिजेव ताचेर कठीण विरोध जाले. सभार संगती विशयान ताका उपराटी सवा लागल. ताच्याच उलोवण्यान ताका संपटोवन घालूंक कांय पुनी मेळटा गे म्हूण ते पास मांडून आसले. देवाचे उतार हे. वाकणे तुका क्रिस्ता.